हे चेक चेक चेक. प्रदीप राजपूत गोलंदाजीला आलेले. दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा पार. पहिला षटकार या डावातला. दुसऱ्या सत्रातला पहिला सामना खेळला जातोय. स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेलं आहे. उंच गगनचुंबी षटकार या डावातला पहिला. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू पुन्हा एकदा हवेत आणि झेल सुटलेला आहे. वाईड लॉन सीमारेषेकडे झेल सुटलेला आहे. विजय अलकारी यांना जीवनदान मिळालेलं आहे. आणि आज आपण सकाळी जर सकाळच्या सत्रातले सामने बघितले असतील तर मिळालेलं जीवनदान किती महागात पडतं हे दोन फलंदाजांनी दाखवून दिलेलं होतं. भरतसिंग राजपूत यांचा 4 धावांवर जो झेल सुटलेला होता, त्यांनी तुफानी खेळी केलेली होती आपल्या संघासाठी. आणि आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आलेलं होतं. 8 धावा झालेल्या आहेत किंग्ज मेकर या संघाच्या. शिव ऑन स्ट्राईक सामना करतील प्रदीप राजपूत यांचा. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर किशोर अप्पा पाटील. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक संग्रामसिंह सूर्यवंशी. शॉट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन लॉफ्ट केलेला आहे, परंतु इनफिल्डला क्लिअर करू शकलेले नाहीये. शॉट कव्हर क्षेत्रात शिव झेलबाद झालेले आहेत आणि पहिला बळी मिळालेला आहे प्रदीप राजपूत यांना. 8 धावा 1 गडी बाद. किंग्ज मेकर. राजपुताना प्रीमियर लीग चौथे पर्व. मुख्य प्रायोजक संग्रामसिंह सूर्यवंशी. को स्पॉन्सर्ड बाय मनोज दादा, भीमसिंग पाटील, धैर्यसिंग कंस्ट्रक्शन. फूड प्रायोजक कैलास दादा पवार, संचालक रुपाली ट्रॅव्हल्स, महेंद्रसिंग पाटील, संचालक कृपा सिंधू बिल्डर्स. स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक संस्था. तर हे आहेत या स्पर्धेचे फूड प्रायोजक. ट्रॉफी प्रायोजक श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, SSBT बांभोरी जळगाव. प्रवीण राजपूत नवीन फलंदाज. पायावर टाकलेला चेंडू, दिशा दाखवण्याचा प्रयत्न. यावेळेस एका धावेने आपलं खातं उघडलेलं आहे प्रवीण राजपूत यांनी. पहिलं षटक संपलेलं आहे. किंग्ज मेकर 9 धावा 1 गडी बाद पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजक स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ मयूर दादा महाले यांनी ड्रिंक्स ट्रॉली आपल्याला प्रायोजित केलेली आहे. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका. चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत षटकार. आडव्या बॅटने चांगला संपर्क झालेला आहे. काउस कॉर्नरकडे चेंडू गेलेला आहे. पंधरा धावा झालेल्या आहेत किंग्ज मेकर या संघाच्या.
किंग मेकर या संघाचे संचालक आहेत टीम ओनर राज राजपूत. छत्रपती संभाजीनगरवरून ते खास या ठिकाणी येणार आहेत. आणि देवसिद्धी रॉयल रेंजर्स हा दुसरा संघ आहे. सोळा धावा झालेल्या आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. संग्राम फाउंडेशन या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन को स्पॉन्सर्स. चांगला फटका, चौकार मिळतोय विजय एलकर यांना. धावसंख्या या 4 धावांनी वाढते. इनसाइड आउट, चांगला फटका. पुन्हा एकदा चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण संदीप देशमुख यांचं. धावसंख्या 26 धावा, 1 गडी बाद. दोन षटकांची समाप्ती. किंग्ज मेकर संघाची धावसंख्या 28 धावा. देवसिद्धी रॉयल रेंजर्स विरुद्ध किंग्ज मेकर या दोन संघांच्या दरम्यान राजपुताना प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशीचा दुसऱ्या सत्रातला पहिला सामना सुरू आहे. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना.
किंग्ज मेकर विरुद्ध देवसिद्धी रॉयल रेंजर्स. यानंतरचा सामना असेल हॉटेल प्राइम गार्डन विरुद्ध जीवी कॉस्मेटिक्स. दोन्ही संघांनी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस ऑफटमच्या बाहेर शफल होऊन पूल करण्याचा प्रयत्न होता विजय अलकारी यांचा. आणि आपण मैदानात बघू शकतो आमचे ऑफिशियल फोटोग्राफर ज्ञानेश्वर पाटील उर्फ माऊली, गौरव डिजिटल फोटोग्राफीचे संचालक. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वाईड लॉंग ऑन, सीमारेषा पार, उत्तुंग षटकार, धावा मिळतील 6. जी जे राजपूत सरांच्या प्रावीण्य क्लासेसच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा चौकार. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. षटक संपलेलं आहे. तिसरं षटक समाप्त झालेलं आहे. किंग्ज मेकर संघाची धावसंख्या 45, 1 गडी बाद. प्रवीण राजपूत सामना करतील प्रशांत यांचा. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचललेला आहे प्रवीण राजपूत आणि विजय अलकारी यांनी किंग मेकर्स या संघासाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव जोडली जाते. पुन्हा एकदा प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, आडव्या बॅटने चांगला संपर्क. डीप मिड विकेटकडे चेंडू अडवला गेलेला आहे. 1 धाव मिळते. 47 धावा झालेल्या आहेत. धावा झालेल्या आहेत. विजय अलकारी स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला असतील प्रवीण राजपूत. 7 चेंडू 16 धावा प्रवीण राजपूत यांच्या, तर 10 चेंडू 29 धावा विजय अलकारी यांच्या. विथ द टर्न ह्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑन सीमा पार, उत्तुंग षटकार. आपण बघू शकतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फ्लाइटेड चेंडू विथ द टर्न या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे.
स्पिनच्या बरोबरीने या चेंडूला खेळून काढलेलं आहे. षटकारासाठी चांगला फटका विजय अलकारी यांचा. दरम्यान विठ्ठल सिंग मोरे, गणेश भाऊ पाटील या सामन्याचा आनंद घेताना आपण बघू शकतो. आयोजन समितीचे महत्वपूर्ण सदस्य. षटकातला तिसरा चेंडू असेल प्रशांत यांचा. पुन्हा एकदा विथ द टर्न, चांगला संपर्क, चेंडू जातोय सीमा पार, खणखणीत षटकार. पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू होता. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. विथ द टर्न या चेंडूला खेळलेलं आहे, उंच आणि तितकाच दूर. एकोणसाठ धावा, एक गडी बाद. किंग्ज मेकर हा संघ आता एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतोय. राजपूत गेमर दीपराज हे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत. खूप खूप स्वागत. तर आपण ही स्पर्धा कुठून बघता आहात हे सुद्धा आपण यूट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आम्हाला सांगू शकतात. आणि या स्पर्धेबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या सुद्धा आपण यूट्यूब लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करू शकतात, आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात. आणि नक्कीच चांगल्या प्रतिक्रियांना आम्ही वाचण्याचा प्रयत्न नक्की करू. 60 धावा, चौथं षटक सुरू आहे. प्रशांत गोलंदाजी करतायत आणि आता स्ट्राईकला असतील प्रवीण राजपूत. 7 चेंडू 16 धावा आणि विजय अलकारी आपल्या अर्धशतकाकडे आता दमदार वाटचाल करताना दिसत आहेत. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूप बाहेर वाईडचा इशारा आलेला आहे. एक अवांतर धाव जोडली जाते किंग्ज मेकरच्या खात्यात. 61 धावा, एक गडी बाद. ऑन साइडला ड्राईव्ह केलेला आहे सँडी सर अर्थात संदीप देशमुख, द मॅन फ्रॉम शिरपूर. एक अत्यंत उत्तम क्रिकेटिंग कोच संदीप देशमुख यांना ओळखलं जातं. चौथं षटक संपलेलं आहे. 62 धावा, एक गडी बाद. 4 षटकांची समाप्ती. किंग मेकर 62 धावा, एक गडी बाद.
संदीप देशमुख आता गोलंदाजीला आलेले आणि संदीप देशमुख यांचा सामना करतील प्रवीण राजपूत. बॅटची कड घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेलेला आहे. एक धावसंख्या 63, 63 धावा. 5वं षटक सुरू आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा केलाय. चौकार मिळतोय. धावसंख्या होतीये 67, 67 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. 1 बाउन्स चौकार. न्यू पाटील क्रेन सर्व्हिसच्या शुभेच्छा फलकाकडे हा चेंडू गेलेला आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू गतीत परिवर्तन करण्याचा प्रयत्न. फटका मोठा आहे आणि मिळतील पूर्ण 6 धावा. 73 धावा झालेल्या आहेत आणि विजय अलकारी यांचं अर्धशतक पूर्ण. तुफानी हल्ला चढवलेला आहे विजय अलकारी यांनी. किंग्ज मेकर संघाची धावसंख्या 73 आणि विजय अलकारी यांची धावसंख्या 53. आजच्या दिवसातलं हे 4थं ते 5वं अर्धशतक असेल. पंधरा चेंडू आणि 52 धावांची खेळी. विजय अलकारी माझ्या मते या स्पर्धेतलं हे सर्वात वेगवान अर्धशतकापैकी एक असेल. संदीप देशमुख यांचा सामना करतील विजय अलकारी. चांगला फटका, इनसाइड आउट, चांगलं क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हर रिजनला 2 धावा मिळतील. धावसंख्या 75. संदीप देशमुख यांचा या षटकातला 5वा चेंडू असेल. एक धाव मिळते. 76 धावा. प्रवीण राजपूत स्ट्राईकला असतील. मोठा फटका, चेंडू जातोय सीमा पार. षटक संपलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर किंग्ज मेकर संघाची धावसंख्या 82 धावा. एक गडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला ताकदीने खेचलेलं आहे मिडविकेटच्या दिशेने. उत्तुंग षटकाराने या षटकाची समाप्ती. तर विजय अलकारी यांच्या खेळीबद्दल म्हणावं लागेल, राजपूत हूं राजपूती शान रखता हूं, बाहर से शांत हूं पर अंदर से तूफान रखता हूं. या स्पर्धेतल्या सर्वात वेगवान अर्धशतकापैकी एक अर्धशतक झळकावलेलं आहे विजय अलकारी यांनी. 17 चेंडूत 55 धावांची तुफानी खेळी करतायत.
विनायक राजपूत आता गोलंदाजीला आलेले आहेत 6वं षटक घेऊन. दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा, अवांतर धाव मिळते. पुन्हा एकदा विनायक राजपूत आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. चांगला चेंडू, डॉट बॉल. बॉलिंग एंड आणि बॅटिंग एंडचे प्रायोजक आशापुरी कन्स्ट्रक्शन, संचालक बापूराव साळुंखे, आबासाहेब सोनार. बॉल प्रायोजक महेंद्रसिंग पाटील, कृपा सिंधू बिल्डर्स. साइड स्क्रीन स्पॉन्सर्स बापूराव साळुंखे, संचालक बायनरी नेटवर्क. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या दिशेने. अठ्ठ्याऐंशी धावा. चांगला फटका, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता होते 92 धावा. 100कडे वाटचाल करताना किंग्ज मेकरचा संघ. फटका फसलेला आहे, चेंडू उंच उडालेला आहे, परंतु गॅपमध्ये चौकार मिळतोय. या चौकाराने आता शतक फलकावर लागतंय. किंग्ज मेकर संघाची धावसंख्या आता 100 गाठते. 6 षटकाची समाप्ती. सहा षटकांच्या समाप्तीनंतर किंग्ज मेकर संघाची धावसंख्या 100. एक गडी बाद. 8 षटकांचा हा सामना. जीव्ही कॉस्मेटिक्स विरुद्ध हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा या दोन संघांच्या दरम्यान पुढचा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. नाणेफेकीचे प्रायोजक असतील महावीर क्लासेस, नंदलाल गादिया सर.
इम्प्रोव्हायझेशन आणि चौकार. 104 धावा झालेल्या आहेत. 7वं षटक सुरू आहे. दीपक गिरासे यांचं स्वागत केलेलं आहे फलंदाजाने चौकाराने. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला स्विच हिट. वाईडचा इशारा आलेला आहे. धावसंख्या 105. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. पॉवरफुल केलाय आणि धावा मिळतील 6. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि त्याच्यावर मोठा प्रहार बघायला मिळालेला आहे. 111 धावा. नेल्सन असं या धावसंख्येला म्हटलं जातं. दिशाहीन चेंडू. वाईडचा इशारा. 112 धावा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. प्रवीण राजपूत आता आपल्या अर्धशतकाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. 15 चेंडूंमध्ये 42 धावांची तुफानी खेळी केलेली आहे आणि या भागीदारीने किंग्ज मेकर या संघाला एका मोठ्या धावसंख्येकडे पोहोचवलेलं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूला फलंदाज सोडणार नाहीयेत. दीपक गिरासे यांचा 7व्या षटकातला चौथा चेंडू. प्रवीण राजपूत सामना करतील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. पुन्हा एकदा मिड विकेट आणि काउस कॉर्नरच्या गॅपला भेदलेलं आहे. 46 धावांवर पोहोचलेले प्रवीण. 123 धावा, 1 गडी बाद. तर टेनिस बॉल क्रिकेटच्या या फॉर्मॅटमध्ये आपण शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकू शकत नाही. शॉर्ट ऑफ लेंथ आणि फुल टॉस चेंडूंची वाट बघत असतात फलंदाज आणि त्याच चेंडूंवर मोठे मोठे फटके आपल्याला बघायला मिळतात. 124 धावा झालेल्या आहेत, 1 गडी बाद. प्रवीण राजपूत आपल्या वैयक्तिक 46 धावांवर. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि हा चौकार आणि प्रवीण राजपूत यांचा अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 17 चेंडू आणि 50 धावांची तुफानी खेळी. किंग मेकर संघाची धावसंख्या 128 धावा. कब तक बोझ संभाला जाए, द्वंद कहां तक पाला जाए, दूध छीन बच्चों के मुख से क्यों नागों को पाला जाए, दोनों ओर लिखा हो भारत, सिक्का वही उछाला जाए, तू भी है राणा का वंशज, फेंक जहां तक भाला जाए, फेंक जहां तक भाला जाए. 128 धावांवर दुसरा गडी बाद होतोय. जवळपास 125 धावांची भागीदारी आपल्याला बघायला मिळालेली आहे.
ऑन साइडला मोठा फटका, लॉंग ऑन कडे चेंडूला उचलून फेकलेलं आहे. चेंडू जातोय सीमा पार. विजय अलकारी उत्कृष्ट फलंदाजी करतायत. या डावातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 25 चेंडूत 80 धावांची खेळी केलेली आहे विजय अलकारी यांची. फुलटॉस चेंडू, मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमा पार. परंतु या सीमा पार जाणाऱ्या चेंडूवर चांगला पद्धतीने आक्रमण केलेलं क्षेत्ररक्षकाने आणि एक मोठा फटका, चौकार किंवा षटकार जो जाणार होता त्याला अडवलेलं आहे. 140 धावा झालेल्या आहेत. 1 धाव शॉट आहे. स्ट्राईक चेंज होणार नाही, परंतु धावात फक्त एकाचीच भर पडेल. निश्चितच षटकाराला वाचवलेलं आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू 22च्या रूपात 1 धाव घेतलेली आहे. षटक संपलेलं आहे. डाव संपलेला आहे. किंग्ज मेकर संघाने 140 धावा केलेल्या आहेत आणि 141 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे देवसिद्धी रॉयल रेंजर्स या संघासमोर. 141 रन्स टू विन फॉर देवसिद्धी रॉयल रेंजर्स.
किंग्ज मेकर या संघाने 140 धावा केलेल्या आहेत. 141 धावांचं आव्हान असेल देव सिद्धी रॉयल रेंजर्स या संघासमोर. हो, यावेळेस पुन्हा एकदा संदीप देशमुख संकटात होते. खातं उघडलेलं आहे. मागच्या सामन्यात सुद्धा ते एक आत्मघातकी धाव घेण्याच्या नादात धावबाद झालेले होते. हर्षल पाटील स्ट्राईकला. सुनील राजपूत गोलंदाजी करतायत किंग्ज मेकर या संघाकडून. पहिलं षटक, पहिल्या षटकातला तिसरा चेंडू. जे जे इंटरनॅशनल स्कूलचे सुरेश सिंग सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. सर, आपलं राजपुताना प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे मनपूर्वक स्वागत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. एक धाव मिळतीये. हर्षल पाटील आपलं खातं उघडतायत. 2 धावा. पुन्हा एकदा एक वेगवान धाव पूर्ण केलेली आहे. 3 धावा, 5 गडी बाद. फटकावूनचा गेलेला आहे. चेंडू हवेत आणि नो बॉलचा इशारा आलेला आहे. फलंदाज सुरक्षित असतील. हर्षल पाटील यांना जीवनदान मिळालेलं आहे. आणि आज जर आपण बघितलं असेल तर ज्या ज्या फलंदाजाला आज जीवनदान मिळालेलं आहे, प्रत्येक फलंदाजाने तुफानी प्रतिहल्ला चढवलेला आहे गोलंदाजांवर. पंचांचा इशारा आलेला आहे फ्री हिटचा. मयूर राजपूत मध्य प्रदेशातून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि सुनील राजपूतचे ते फॅन आहेत. मोहित राजपूत हे सुद्धा सुनील राजपूत यांचे फॅन. राजपूत गेमर रोहित गोडसे शुभम राजपूतचे फॅन आहेत. MP मधून सामना बघतायत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक संपलेलं आहे. 5 धावा, बिनबाद 5.
इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न. देवसिद्धी रॉयल रेंजर्स विरुद्ध किंग्ज मेकर या दोन संघांच्या दरम्यान राजपुताना प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील पहिला सामना सुरू आहे. किंग्ज मेकर या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 140 धावा केलेल्या आहेत. 141चं लक्ष असेल देवसिद्धी रॉयल रेंजर्स या संघासमोर. हर्षल पाटील आणि संदीप देशमुख हे दोन्ही सलामीवीर मैदानात उतरलेले आहेत. तर यानंतरचा पुढचा सामना आजच्या दिवशीचा दुसऱ्या सत्रातील दुसरा सामना असेल हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा विरुद्ध GV कॉस्मेटिक्स. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायचंय. टॉस का बॉसचे प्रायोजक महावीर क्लासेस नंदलाल गादियासर. चांगला प्रयत्न होता. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. उत्कृष्ट प्रयत्न. आठ धावा झालेल्या आहेत. या स्पर्धेतील ब्रँड अँबॅसेडर किशोर अप्पा पाटील, मुख्य प्रायोजक संग्रामसिंह सूर्यवंशी, सहप्रायोजक मनोजदादा भीमसिंग पाटील, धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन, फूड प्रायोजक कैलासदादा पवार, संचालक रूपाली ट्रॅव्हल्स, महेंद्रसिंग पाटील कृपा सिंधू बिल्डर्स, स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक संस्था, श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, इंग्लिश मीडियम स्कूल बांभोरी जळगाव. या स्पर्धेतील ट्रॉफींचे प्रायोजक ड्रिंक्स ब्रेक प्रायोजक स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ मयूर महाले हे आपले ड्रिंक्स इंटरवेलचे प्रायोजक आहेत. तर बॉलिंग एंडचे प्रायोजक आणि बॅटिंग एंडचे प्रायोजक आशापुरी कन्स्ट्रक्शन, संचालक बापूराव साळुंखे आणि आबासाहेब सोनार, बॉल प्रायोजक महेंद्रसिंग पाटील कृपा सिंधू बिल्डर्स, साइड स्क्रीन प्रायोजक बापूराव साळुंखे, संचालक बायनरी नेटवर्क. दोन षटकांची समाप्ती 14 धावा. हर्षल सामना करतील सुनील राजपूत यांचा सामना करतील हर्षल पाटील. सुनील राजपूत गोलंदाजीला आलेले आहेत. आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. आतापर्यंत किफायती मारा त्यांनी केलेला आहे. संदीप देशमुख द मॅन फ्रॉम शिरपूर, एक उत्कृष्ट क्रिकेट कोच. ऑन साइडला टोलवलेला फटका, चेंडू सरळ हातात आणि पहिला खेळाडू आता तंबूत परततोय. संदीप देशमुख यांना बाद व्हावं लागेल.
20 धावा, एक गडी बाद. तिसरं षटक सुरू आहे. 32 चेंडूत 121 ची आवश्यकता. इम्प्रोवाइज केलेला आहे. चांगला फटका, सुंदर संपर्क, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. तिसरं षटक संपलेलं आहे. 25 धावा, एक गडी बाद. जीव्ही कॉस्मेटिक्स विरुद्ध हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा. कौशल राजपूत, आपल्याला विनंती असेल की नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचं. दुसरा फलंदाज आता तंबूत परततोय. प्रदीप राजपूत यांना परतावं लागेल. तर प्रदीप राजपूत जे आता बाद झालेले आहेत, एक्स सर्व्हिसमॅन, कालच्या दिवशी अर्धशतकीय खेळी त्यांनी केलेली होती आणि भारतीय सैन्य दलातून ते निवृत्त झालेले आहेत. एक भारतीय सैन्याचा जवान या ठिकाणी बाद झालेला आहे. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफच्या दिशेने चांगला ड्राईव्ह, पायाने चांगला प्रयत्न अडवलेला आहे चेंडू. विक्की अर्थात हर्षल आपलं खातं उघडत आहे 2 धावांनी.
धावसंख्या होते 35 धावा. देवसिद्धी रॉयल रेंजर्स विरुद्ध किंग मेकर्स हा सामना सुरू आहे. तर हॉटेल प्राईम गार्डनचे संचालक सन्माननीय मयूरदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मयूरदादा, आपलं मनपूर्वक स्वागत. हरीश परदेशी द कॅप्टन ऑफ GV कॉस्मेटिक्स आणि कौशल पाटील हॉटेल प्राईम गार्डन संघाचे कर्णधार, सोबतच गणेश भाऊ पाटील जळगाव जिल्हा पोलीस दलातील एक उत्कृष्ट खेळाडू आणि आयोजन समितीचे प्रमुख सदस्य, प्राईम गार्डन संघाचे टीम ओनर मयूर भाऊ पाटील, सोबतच आयोजन समितीचे विठ्ठलराव मोरे, सुरेशचंद्र सर. GV मोबाईल या संघाचे टीम ओनर आहेत गणेश दादा पाटील. तर प्राईम गार्डन या संघाचे टीम ओनर आहेत मयूर पाटील. तिसरा गडी बाद झालेला आहे. 41 धावा, 3 गडी बाद. चौथं षटक संपलेलं आहे. 41 धावा, 3 गडी बाद. देवसिद्धी रॉयल रेंजर्स विरुद्ध किंग मेकर्स हा सामना रंगताना दिसतोय. ड्रिंक्स इंटरव्हेल झालेला आहे. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक मयूर भाऊ महाले, स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ ही ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजित करण्यात आलेली आहे.
धैर्यसिंग कन्स्ट्रक्शनचे संचालक, सोबतच विठ्ठलसिंग मोरे आयोजन समितीचे महत्त्वपूर्ण सदस्य. चेंडू उंच गेलेला आहे आणि चांगला झेल टिपलेला आहे. चौथा गडी बाद होतोय. हर्षल पाटील यांना परतावं लागेल. देवसिद्धी रॉयल रेंजर्स हा संघ आता संकटात सापडलेला आहे. सत्तेचाळीस धावा. विलाससिंग पाटील, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना खानदेश विभाग प्रमुख पुणे, आणि पुण्यावरून सन्माननीय विलाससिंग पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर विलाससिंगजी, आपल्या शुभेच्छांचा आम्ही आदर करतो आणि आपलं असंच सहकार्य आम्हाला लाभत राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. महेश राजपूत हे सुद्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला ब्रँड अँबॅसेडर म्हणून लाभलेले आहेत किशोरप्पा पाटील. मुख्य प्रायोजक संग्रामसिंह सूर्यवंशी, संग्राम फाउंडेशन. को स्पॉन्सर्ड बाय मनोज दादा भीमसिंग पाटील, धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन. फूड प्रायोजक कैलासदादा पवार, संचालक रुपाली ट्रॅव्हल्स. महेंद्रसिंग पाटील, कृपा सिंधू बिल्डर्स, संचालक स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक संस्था हे या स्पर्धेचे आपले फूड प्रायोजक. तर ट्रॉफी प्रायोजक श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, SSBT बांभोरी जळगाव. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ मयूर महाले यांनी ड्रिंक्स ट्रॉली प्रायोजित केलेली आहे. बॉलिंग एंडचे प्रायोजक आणि बॅटिंग एंडचे प्रायोजक आशापुरी कन्स्ट्रक्शन, संचालक बापूराव साळुंखे, आबासाहेब सोनार. बॉल प्रायोजक महेंद्रसिंग पाटील, कृपा सिंधू बिल्डर्स. साइड स्क्रीन स्पॉन्सर्स बापूराव साळुंखे, संचालक बायनरी नेटवर्क. चला फिल्डिंग लावायची लवकरात लवकर.
21 चेंडू आणि 92 धावांची आवश्यकता. नरेंद्र आणि हर्षल पाटील हर्षल पाटील 12 चेंडू 10 धावा. तर लक्ष आता थोडंसं मुश्किल होतंय. 50 धावा झालेले आहेत, परंतु आता 19 चेंडूत 91 धावांची आवश्यकता. मोठा फटका आणि सरळ हातात. 50 धावा, 4 गडी बाद. हर्षल पाटील यांना परतावा लागेल. पाचव्या विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. ऑन साइडला टोलवलेला फटका.
55 धावा, 5 गडी बाद, 5.5 षटकांची समाप्ती झालेली आहे. षटकातला शेवटचा चेंडू असेल धीरज यांचा. आडव्या बॅटने टोलवलेला फटका. दीपक गिरासे यांना 1 धाव मिळते. षटक संपत आहे. 6 षटकांची समाप्ती, 56 धावा, 5 गडी बाद, 12 चेंडू आणि 85 धावांची आवश्यकता. आणि आता प्रत्येक चेंडूवर षटकार जरी आला तरी फलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकू शकत नाहीये.
एस पवार आणि विश्वनाथ नावंदीकर सुप्रीम कंपनीचे लेबर कॉन्ट्रॅक्टर आपल्यासोबत उपस्थित आहेत. तर दोन्ही मान्यवरांचं आम्ही राजपुताना प्रीमियर लीगच्या आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सात षटकांची समाप्ती, 69 धावा, 6 गडी बाद, 72च्या सरासरीने आता 6 चेंडूत 72ची आवश्यकता. चला तर आता काही मोठे मोठे फटके बघायला मिळतील, परंतु विजय मिळू शकणार नाहीये. आता फक्त जिंकणं आणि हारणं यामधली जी तफावत आहे ती थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न असेल. हॉटेल प्राइम गार्डन संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. हॉटेल प्राइम गार्डन संघाचे कर्णधार कौशल राजपूत यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्लेइंग 11 अपडेट करायची दोन्ही संघांनी.